प्रियाने आता जे करायला नको ते केलेलं असतं. तिने आता सर्वांसमोर अर्जुन सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर ठेवलेले असतात. आता मात्र पूर्णाजी आणि घरातल्या इतर सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. चैतन्य प्रयत्न करत असतो, परंतु चैतन्याला देखील आता काहीही सुचत नसतं. प्रतिमाला चक्कर आलेली असते आणि प्रतिमाला चक्कर आल्यामुळे सर्व घरातले आता प्रतिमाकडे जातात. तेव्हा मात्र प्रतिमा एक भयानक सत्य सांगणार असते. तर मित्रांनो, आता नेमकं हे सत्य काय असणार आहे, प्रतिमा आता कोणत्या गोष्टीबद्दलचा खुलासा करणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत या विशेष भागामध्ये. मित्रांनो, हा भाग सर्वात महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलेलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते करून घ्या पहिल्यांदा. मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सध्या मालिकेमध्ये आपल्याला बघायला मिळतंय की अर्जुन आणि सायली या दोघांचा आता वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त प्रतिमा ही आता एक दिवसाकरता अर्जुन आणि सायली यांच्या घरी जाणार आहे आणि त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ती तिथे उपस्थित राहणार आहे. तरी मित्रांनो, यामध्ये आता प्रियाला जेव्हा कळतं की ही गोष्ट घडणार आहे तेव्हा मात्र प्रियाने आता डोक्यामध्ये प्लॅन क्रिएट केलेला असतो. अर्जुन, अरे तुला वाढदिवसाचं सरप्राईज मला द्यायचंय आणि त्यासाठी मला तर तिथे येऊन आता काहीतरी तर करावंच लागणार. आणि तुझं सरप्राईज म्हणजे काय आहे? तुमच्या लग्नाचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सर्टिफिकेट, कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स. आता यावेळेस मात्र मी काहीही करून, मी मेले तरी चालेल, परंतु मी आता हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर सर्वांपुढे घेऊनच येणार आणि हेच असणार आहे माझ्याकडून तुला सर्वात मोठं सरप्राईज. प्रियाने आता हा खतरनाक डोक्यामध्ये प्लॅन तयार केलेला असतो. तेव्हा मात्र प्रतिमाला ती म्हणत असते, अगं आई, आपल्याला जायचंय ना, चल तयारी करूया. तेव्हा मात्र आता प्रियाच्या डोक्यात एक कल्पना येते, मला जर हा प्लॅन सक्सेसफुल करायचा असेल तर मला माझ्या जोडीशी अस्मिताला तर घ्यावंच लागणार. यावेळेस कुठल्याही हलगर्जीपणा नकोय. या सगळ्या गोष्टींची काळजी आता मात्र प्रियाने घेतलेली असते. आपल्याला आता मालिकेमध्ये बघायला मिळतंय की प्रतिमाला देखील काही ना काही इल्युजन मागच्या वेळेचे आठवत असतात. म्हणजे भूतकाळातल्या घटना तिला काहीशा आता आठवायला लागलेल्या असतात. दुसरीकडे सायलीला सुद्धा जुने आवाज, जुने क्षण या सगळ्या गोष्टींची अनुभूती व्हायला सुरुवात झालेली असते. अर्जुन आणि सायलीचं आता प्रपोजचं काय होणार, तर सर्वात इम्पॉर्टंट ही गोष्ट आहे मित्रांनो, सायलीने तर अर्जुनसाठी आता डेट बुक केलेली आहे, परंतु आता अर्जुनकडे सुद्धा सायलीसाठी एक सरप्राईज आहे, ते म्हणजे डायमंड रिंग. तर आता अर्जुन हा सायलीला इम्प्रेस करणार आहे, सोबतच दोघेही एकमेकांसमोर आपापलं प्रेम व्यक्त करणार आहेत आणि यावेळेस ते नक्की होणार आहे. परंतु मित्रांनो, सायली आणि अर्जुनच्या जीवनातलं आता काही हे शेवटचं आव्हान नाहीये किंवा आता त्यांच्या जीवनामध्ये सगळं काही व्यवस्थित चालणार आहे असं नाहीये, कारण की त्यांच्या पुढे सर्वात मोठं आव्हान उभं राहणार आहे, ते म्हणजे प्रिया. प्रिया मात्र आता घरी खूप मोठा बॉम्बस्फोट करणार आहे. सोबतच प्रतिमाचं जे महासत्य पुढे येणार आहे, प्रतिमा जी काही महासत्याची जी सर्वांना जाणीव करून देणार आहे, त्यामुळे तर घरामध्ये खूप मोठा पेच निर्माण होणार आहे, कारण की रविराज सुद्धा हादरणार आहे आणि आता पूर्णाजी सुद्धा खूप हादरून जाणार आहे. चला तर जाणून घेऊया आता यामध्ये नेमकं काय होतं ते. मित्रांनो, मनापासून विनंती करतो की या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या एका लाईकने आमचे परिश्रम सार्थकी ठरतात. एक लाईक आमच्यासाठी एक बहुमूल्य भेट असेल. बाकी तुमच्या मनोरंजनाची काळजी आम्ही तर घेऊच. आता व्हिडिओचा आनंद घ्या. मित्रांनो, जर तुम्हाला सगळं काही व्यवस्थित अंडरस्टँड करायचं असेल तर हा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा, तर आणि तरच तुम्हाला आयडिया येईल की मालिकेमध्ये नेमकं काय घडणार आहे. ज्या प्रकारे आपल्याला काल केक कापताना अर्जुन आणि सायली जेव्हा केक कापत होते तेव्हा मात्र सायलीला भूतकाळातल्या गोष्टी आठवत होत्या. त्या म्हणजे अर्जुन हा सायलीला म्हणतोय आणि सायली अर्जुनला म्हणते, हा केक मी कापणार, आणि अर्जुन म्हणत असतो, ए पिचकी भागूबाई. आणि आता या सगळ्या गोष्टी सायलीला आठवायला लागलेल्या असतात. सायलीला मात्र तेव्हा सर्वांनी आराम करायला पाठवलेलं असतं. सर्वजण म्हणत असतात की उद्याच्या दिवशी काहीही दगदग करायची नाहीये, तू फक्त आणि फक्त आराम करायचा आहे. परंतु सायलीला आता त्या रात्रीच काही वेगळ्या देखील गोष्टी आठवलेल्या असतात. सायलीला आता अर्जुन आणि सायली हे दोघे आधीही कधीतरी भेटलेले आहेत लहानपणी, या गोष्टी आता आठवू लागतात. त्या दोघांना एकमेकांचे आता आवाज तिला आठवत असतात, परंतु तिला हे कन्फर्म नसतं की तो अर्जुनच आहे म्हणून. नेमकं माझ्या जन्मात, नेमकं माझ्या जीवनात अर्जुनच हा कसा काय असेल पूर्वी पण? आता असा मोठा प्रश्न सायलीला पडलेला असतो. मधुभाऊंनी सांगितल्याप्रमाणे सायली त्यांना मिळालेली होती, परंतु तिच्याबद्दलचा काहीही पास्ट त्यांना माहित नव्हता. त्यामुळे सायलीलाही आयडिया नसते. तन्वीही आता घरामध्ये असते, त्याच्यामुळे तिला तोही डाऊट येत नाही
की ती अर्जुन आणि प्रतिमाची मुलगी आहे म्हणून, परंतु तिला कुठेतरी आता या गोष्टीची जाणीव झालेली असते की तिचा नक्कीच प्रतिमाशी काहीतरी संबंध आहे. प्रतिमाला देखील तिकडे आता जाणीव झालेली असते की सायली ही माझी मुलगी आहे, तन्वी नाव आहे तिचं आणि तीच तन्वी आहे हे सुद्धा तिला कन्फर्म झालेलं असतं. परंतु ती आजारी आहे या गोष्टीची जाणीव घरातल्या सर्वांना, त्यामुळे ही ती गोष्ट आता कोणाला काही बोलत नाही. त्यामुळे आता प्रतिमाने हे तिच्या पाशीच ठेवलेलं असतं. प्रतिमा जेव्हा झोपलेली असते तेव्हा मात्र तिला आता स्वप्न पडायला लागलेलं असतं आणि तिला स्वप्नामध्ये सायलीची काळजी वाटत असते. सायली विषयीच्या काही गोष्टी तिला लहानपणीच्या आता आठवतात. तिला देखील दिसतं की सायली हीच आपली मुलगी आहे, जिला आपण सायली म्हणतोय ती सायली नसून ती तन्वी आहे. आणि मात्र आता हे सत्य प्रतिमाने स्वतःशीच बाळगलेलं असतं, तिने कोणालाही सांगितलेलं नसतं. आता मात्र एक खूप मोठा आणि महाखुलासा प्रतिमा पुढे करताना आपल्याला दिसणार आहे. मित्रांनो, आता घडतं असं की वाढदिवसाचा दिवस येतो, म्हणजे आता त्या दिवशी सर्व कुटुंब एकत्र जमून आता अर्जुन आणि सायलीचा वाढदिवसाचा उत्सव साजरा करणार असतात. परंतु त्याच दिवशी आता मात्र प्रिया, प्रतिमा, रविराज हे देखील आता घरी येणार असतात. जेव्हा ते घरी येतात तेव्हा मात्र अर्जुन आणि सायली तिथेच असतात. सर्व काही आनंदमय असतं, सगळं काही व्यवस्थित असतं. तेव्हा मात्र सर्वांना आनंद झालेला असतो, सर्वांच्या चेहऱ्यावरती एक आनंद असतो. परंतु कुणालाही जाणीव नसते ही वादळापूर्वीची शांतता आहे, कारण की प्रियाच्या मनामध्ये खूप राक्षसी वृत्तीचा प्लॅन शिजत असतो. तिच्या मनामध्ये आता गोष्ट असते की अर्जुन आणि सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर एकदा सगळ्यांसमोर आले की त्यांच्यावरचा विश्वास मात्र सगळ्यांचा उडून जाईल आणि प्रिया किती चांगली आहे हे सर्वांसमोर येईल. मग तिच्यासाठी काहीही करणं सोपं असेल हे मात्र तिला आता चांगलं माहिती असतं. अर्जुन सायलीचं लग्न खोटं आहे हे फक्त तिला सिद्ध करायचं असतं. त्यासाठी ती आता कोणत्याही पातळीला जाऊ शकते हे तिने आता स्वतःलाच वचन दिलेलं असतं आणि त्यामुळेच ती आता जेव्हा घरी येते तेव्हा मात्र तिचं सगळ्यात पहिल्यांदा लक्ष जातं ते अर्जुन आणि सायली यांच्या हालचालीवरती. ती विचार करत असते की हे जर बाहेर गेले तर मला हिच्या रूम मध्ये जाऊन सगळ्या काही गोष्टी बघता येतील आणि मग मला आरामशीर यांचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर मला शोधता येतील आणि याच गोष्टीवरती प्रिया मात्र आता विचार करत असते. मित्रांनो, आता घडतं तसंच. अर्जुन आणि सायलीचा काहीतरी वेगळाच प्लॅन असतो, त्याच्यामुळे सायली आता रेडी होत असते. सायली इतकी तयार होत असते की जणू तिला मात्र आता स्वतःवरती देखील प्रेम झालेलं असतं आणि ती आता खूप जास्त नटून थटून अर्जुनसाठी रेडी होत असते. अर्जुन देखील आता बाहेर गेलेला असतो. अर्जुनला देखील आता त्या क्षणाची हुरहुर लागलेली असते जिथे आता सायलीने बोलवलेलं असतं. सायलीने अर्जुनला तिथे त्यांच्या मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी बोलवलेलं असतं. तेव्हा मात्र अर्जुन देखील खूप एक्साइटेड असतो, कारण की त्याला सायलीला काहीतरी आता सांगायचंच असतं. ते म्हणजे त्याचं किती प्रेम आहे सायलीवरती हे त्याला आता प्रूव्ह करायचं असतं. अर्जुन सायली अखेर आता भेटलेले असतात. दुसरीकडे मात्र प्रियाने तिचं काम सुरू केलेलं असतं. अस्मिताला हाताशी तिने आता घेतलेलं असतं. अस्मिताला ती म्हणालेली असते की अगं अस्मिता, तुला आठवतंय मी तुला काल फोनवरती काय सांगितलं होतं? तेव्हा अस्मिता म्हणते की हो, अर्जुन आणि सायली देखील आता घरात नाहीये. आता आपल्याला हाच चांगला मौका आहे, त्यांच्या रूम मध्ये जाऊन आपल्याला ते कॉन्ट्रॅक्ट पेपर शोधता येतील. तेव्हा मात्र प्रिया म्हणते की अगं मग तुला एवढं कळतंय ना, मग चल ना. तेव्हा मात्र अस्मिता आणि प्रिया ह्या दोघीही आता मात्र अर्जुन आणि सायलीच्या रूम मध्ये गेलेले असतात. अर्जुन आणि सायली दोघेही घरात नसल्यामुळे आता मात्र त्या दोघींनी पूर्ण घरातले जे डॉक्युमेंट्स असतील प्रत्येक पेपर ना पेपर आता मात्र सापडायला सुरुवात केलेली असते. ते घरामध्ये सगळीकडे शोधत असतात. कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर आता त्यांना कोणत्याही अवस्थेत शोधायचे असतात. प्रिया म्हणत असते की आज अखेर मला मृत्यू जरी आला ना तरी देखील मला आज हे पेपर शोधायचेच आहेत. प्रिया आता अस्मिताला म्हणत असते, अगं तुला कळतंय का, अर्जुन आणि सायली या दोघांनीही त्यांचे कॉन्ट्रॅक्टचे मॅरेजचे पेपर हे नक्कीच कुठेतरी सिक्रेट जागी ठेवले असतील. तेव्हा मात्र अस्मिता म्हणते की सिक्रेट जागा? तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की अगं आपल्याला असे तसे नाही मिळणार आहे त्यांचे पेपर, आपल्याला त्यांचे सिक्रेट गोष्टी चेक कराव्या लागतील. आपण सगळं चेक करूया, बेडच्या खाली A to Z गोष्टी चेक करूया. तेव्हा मात्र अस्मिता म्हणते की अगं पण घरामध्ये सर्व आहे, कोणाला जर डाऊट आला ना वरती तर कोणीही वरती येऊ शकतं आणि अर्जुन आणि सायली घरात नसताना त्यांच्या रूम मध्ये आपण काय करतोय या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे नसल्यावरती मात्र खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की हे बघ अस्मिता, मला काहीही सांगू नको, तू आत्ताच्या आत्ता घरामध्ये सगळीकडे शोधायला लाग, मी पण शोधते इथे, या रूम मध्ये इथे नाही सापडलं तर तिथे सापडेल, तिथे नाही तर दुसरीकडे सापडेल, परंतु आपल्याला आता मात्र त्यांचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर शोधावेच लागतील. दुसरीकडे मात्र आता अर्जुन आणि सायली दोघे एकमेकांना भेटलेले असतात. दोघेही एकमेकांकडे बघत असतात. दोघांच्याही नजरेत एकमेकांविषयीचं प्रेम मात्र आपल्याला स्पष्टपणे दिसत असतं. दोघेही एकमेकांकडे बघून लाजत असतात, खूप जास्त खुश असतात दोघे आणि
आणि त्यांच्या चेहऱ्यावरती त्यांच्या आनंदाचं वर्णन करणं हे आपल्याला अशक्य जाईल, इतक्या प्रकारचा आनंद त्यांना झालेला असतो. सायली आता अर्जुनकडे बघत असते, अर्जुन आता सायलीकडे बघत असतो. तेव्हा मात्र सायली म्हणते, अर्जुन सर मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. तेव्हा मात्र अर्जुनच्या हृदयाचा ठोकाच चुकतो. तो फार जास्त आनंदी झालेला असतो. तेव्हा अर्जुनही म्हणत असतो की मिसेस सायली, मला देखील तुम्हाला फार महत्वाची गोष्ट आज तुम्हाला सांगायची आहे, जी की मी कित्येक दिवस तुम्हाला सांगू शकलो नाहीये. तेव्हा मात्र आता सायली सुद्धा खूप लाजत असते. दोघांमध्ये खूप जास्त आता प्रेम आपल्याला बघायला मिळतंय. एकमेकांकडे बघून दोघेही खूप लाजत असतात आणि एकमेकांचं प्रेम व्यक्त करण्यासाठी दोघेही आतुर झालेले असतात. आता अर्जुनलाही धीर नसतो आणि सायलीलाही धीर राहिलेला नसतो. दोघेही एका सुरात म्हणायला लागतात. तेव्हा मात्र अर्जुनचा मध्येच फोन वाजतो. तेव्हा मात्र तिथेही आता ते थांबलेले असतात, परंतु अर्जुन तो फोन घेत नाही. अर्जुन आता सायलीकडे पुन्हा बघत असतो. अर्जुन म्हणत असतो, मिसेस सायली माझं तुमच्यावरती, असं म्हणताच सायलीही म्हणत असते की अर्जुन सर माझं तुमच्यावरती, आणि असंही दोघांनी आता एकमेकांना बोलायला सुरुवात केलेली असते. इकडे मात्र आता खाली रविराज, प्रतिमा, पूर्णाजी हे सगळे बोलत बसलेले असतात. तेव्हा मात्र प्रतिमा ही खूप जास्त अस्वस्थ त्यांना दिसत असते. त्यामुळे पूर्णाजी विचारत असते, अगं प्रतिमा तुला काय झालंय, तू इतकी अस्वस्थ का आहेस? तेव्हा मात्र प्रतिमा म्हणत असते की काही नाही पूर्णाजी, अगं मी माहित नाही, परंतु मला 2-3 दिवसापासून जरासा त्रास जाणवतोय, काही इतकं विशेष नाहीये. त्यावेळेस मात्र पूर्णाजी म्हणत असते की अगं असा त्रास जाणवत असेल तर डॉक्टरांकडे जायचं ना. तेव्हा मात्र रविराज म्हणतो की नाही, तिला काहीशे भास व्हायला लागलेत. तेव्हा मात्र आता पूर्णाजी म्हणत असते की होत असतील, कदाचित तिला जुन्या गोष्टी आठवत असतील, असंही होऊ शकतं. त्यामुळे मात्र आता त्या गोष्टीवरती देखील पूर्णाजी चांगलंच मत देत असते. परंतु प्रतिमाला आता खूपच जास्त व्हायला लागलेलं असतं. प्रतिमाला आता त्या सगळ्या गोष्टी आठवायला लागलेल्या असतात ज्या ऍक्सिडेंटच्या आधी झालेल्या असतात. ऍक्सिडेंटच्या आधी तिचं पूर्ण आजीसोबतचं बोलणं, तिला आता सायली सोबतचं खेळणं, बागडणं, या देखील गोष्टी आता आठवायला लागलेल्या असतात. प्रतिमा आता त्या गोष्टी आठवत असते आणि प्रतिमा आता बोलता बोलता मध्येच बंद होते. प्रतिमाला आता चक्कर आलेली असते. प्रतिमाने डोळे झाकलेले असतात. प्रतिमा पुन्हा आता चक्कर येऊन पडलेली असते. सर्वांना मात्र आता काळजी वाटू लागते की प्रतिमाला काय झालंय. अश्विन लगेच पुढे येतो. अश्विन आता प्रतिमात्याला लगेचच चेक करत असतो. प्रतिमात्याचा ब्लड प्रेशर लो झालाय हे आता त्याच्या निदर्शनास येतं. तेव्हा मात्र प्रतिमा पुन्हा आता शुद्धीवरती आलेली असते. प्रतिमा आता पुन्हा जेव्हा शुद्धीवरती येते तेव्हा मात्र ती पूर्णाजीला काहीतरी सांगायला जाते. तेव्हा ती म्हणत असते की पूर्णाजी मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय, मला सर्व आठवलंय, असं आता ती म्हणालेली असते. आणि ही गोष्ट ऐकून मात्र सर्वांना प्रचंड आनंद झालेला असतो. रविराज म्हणत असतो की अखेर तुला सगळं आठवलं, सांग प्रतिमा, अगं तुला काय आठवतंय? अगं मी खूप आतुर आहे तुझ्या सगळ्या आठवणी ऐकण्यासाठी, मला सांग तुला काय काय आठवलंय. तेव्हा मात्र प्रतिमा म्हणत असते की पूर्णाई अगं मला तुला जे सांगायचंय ना ते खूप कठोर आहे पचवायला आता. कारण की प्रतिमाला कळालेलं असतं की ही घरात जी तन्वी आहे ती मात्र आपली तन्वी नाही आहे आणि सायलीच आपली तन्वी आहे. आणि मात्र आता प्रतिमा रडायला लागलेली असते. प्रतिमा फार रडत असते आणि तिला आनंदही होत असतो. सायली असं ती आता म्हणायला लागलेली असते. तेव्हा मात्र प्रतिमा म्हणत असते की अगं सायली आणि अर्जुन कुठेतरी बाहेर गेलेत ना, त्यांचं काहीतरी प्लॅन आहे म्हणून. तेव्हा मात्र आता प्रतिमा म्हणत असते की सायली, तन्वी, असं आता ती म्हणत असते. तेव्हा मात्र रविराज म्हणत असतो की अगं काय म्हणतेस, तन्वी पण असेलच इथे कुठेतरी, अस्मिता सोबत बोलत असेल कदाचित. तेव्हा मात्र आता इकडे दुसरीकडे प्रिया आणि अस्मिता या दोघींचाही प्लॅन जो असतो तो आता लवकरच सक्सेसफुल होणार असतो. कारण की ते आता खूप जवळ पोहोचलेले असतात. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज सोबतच त्यांना डिवोर्सचे पेपर सुद्धा भेटणार असतात आणि त्याने मात्र घरामध्ये धमाका होणार असतो. प्रिया म्हणत असते अगं अस्मिता सापडले की नाही पेपर तुला काही? तेव्हा मात्र अस्मिता म्हणत असते की नाही ग, मला अजून काहीच सापडलं नाहीये. बघ ना याच्यामध्ये काही डॉक्युमेंट आहेत, मला यातलं काहीही कळत नाहीये. याच्यामध्ये मला कुठेही कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं पेपर दिसत नाहीये. यात खूप गोष्टी आहेत परंतु मात्र मला ज्या गोष्टी पाहिजे त्या तर याच्यात सापडतच नाहीये. आपण इतका शोधायचा प्रयत्न केलाय, कदाचित ते पेपर्स जर घरामध्ये नसतील तर. तेव्हा मात्र प्रिया म्हणते की मला नक्की कन्फर्म आहे ही गोष्ट, त्यांनी हे पेपर्स घरातच ठेवले असणार. तेव्हा मात्र प्रिया आणि अस्मिता पुन्हा आता सर्च साठी लागलेले असतात. घरामध्ये सर्वत्र ते शोधत असतात. दुसरीकडे मात्र इकडं प्रतिमाला आता पुन्हा एकदा चक्कर आलेली असते. प्रतिमा आता पुन्हा एकदा बेशुद्ध झालेली असते. आता मात्र अश्विन घाबरतो. अश्विन म्हणतो की प्रतिमा त्याला जुन्या गोष्टी आठवताय त्याच्यामुळे ही अस्वस्थता येते, काही जास्त विशेष नाहीये. परंतु एक विशेष आहे, आता मात्र आपण प्रतिमा त्याला दुखवू शकत नाही. प्रतिमा
प्रतिमा आत्याला आपण जास्त लोड देऊ शकत नाहीये. आपण आता प्रतिमा आत्याला थोडासा आराम करून देऊया. सर्वजण आता तिथेच बसलेले असतात. पूर्ण आजी म्हणत असते की प्रतिमा अगं मला खूप आनंद होतोय, तुला सगळ्या गोष्टी आठवत आहे. प्रतिमा आता झोपलेली असते. अगं माझी लेक ना ग तू. पूर्ण आजी प्रतिमाला बोलत असते. ती आता मागच्या आठवणी काढत असते. प्रतिमा तुला आठवतंय तू जेव्हा पूर्वी घरी यायचीस तेव्हा तू घरी आल्यानंतर कधीही शांत बसत नव्हती. आल्यानंतर लगेच कल्पनाच्या हाताला तू मदत करायला जायची आणि दोघी मिळून काय काय बनवायच्या तुम्ही. तेव्हा कल्पना देखील म्हणत असते हो ना ग पूर्ण आजी. अगं प्रतिमा आणि माझी अगदी मैत्रिणींची जोडी. जेव्हा आम्ही दोघी भेटायचो कुणी आम्हाला बहिणीच म्हणेल असं आमचं प्रेम होतं एकमेकांविषयी. तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टींचं बोलणं सुरू झालेलं असतं. रविराज म्हणत असतो की खरं तर तुम्हाला माहितीये आजचा दिवस खूप विशेष आहे माझ्यासाठी. प्रतिमाचा आजच या गोष्टींविषयीच्या सगळ्या आठवणी ताज्या होणं हे सुद्धा एक चांगल्या संकेताचं लक्षण आहे. ते म्हणजे बघा ना, म्हणजे अर्जुनच्या वाढदिवसाच्या दिवशीच आमचा ऍक्सिडेंट झालेला आणि आता हे सगळं सत्य रविराज देखील सांगत असतो. मधुभाऊ देखील तिथेच बसलेले असतात. मधुभाऊंना सुद्धा आता त्या गोष्टी जरा विशेष वाटायला लागलेल्या असतात. मधुभाऊ विचारतात की नक्की काय झालं होतं या दिवशी. तेव्हा मात्र आता रविराज सांगू लागतो की काही वर्षांपूर्वी या घरामध्ये खूप मोठं संकट कोसळलं होतं अर्जुनच्या वाढदिवसाच्या दिवशी. कित्येक वर्ष या दिवसाची मला भीती वाटायची. या दिवशी मी कधीही झोपलो नाही. मला फार वाईट वाटायचं. ज्या गोष्टी घडल्या आमच्यासोबत त्या फार भयानक होत्या. आम्ही रस्त्याने चाललो होतो. खरं तर त्या दिवशी अर्जुनचा वाढदिवस होता आणि अर्जुनच्या वाढदिवसासाठी आम्ही घरी आलेलो होतो. अर्जुनचा वाढदिवस आम्ही पूर्णपणे साजरा केला आणि इथून जेव्हा आम्ही बाहेर निघालो तेव्हा मात्र आमच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला आणि ऍक्सिडेंट मध्ये आमच्या तिघांची चुकामुक झाली. खरं तर त्यावेळेस सर्वांनी मला असं सांगितलं होतं की दोघेही या जगात राहिलेला नाहीये. त्या दोघीही या अपघातात बळी गेल्यात असं मला सांगण्यात आलेलं होतं. परंतु माझं मन मला सांगत होतं की असं काहीही झालेलं नाहीये. नक्कीच त्या एक ना एक दिवस येतील हा माझ्या मनामध्ये प्रकल्प विश्वास होता आणि त्या विश्वासावर मी कायम राहिलो. आणि आजचा दिवस मला पुन्हा एकदा तो आनंद देतोय ज्या क्षणाची मी कित्येक वर्षांपासून वाट बघत होतो. खरं तर आजचा दिवस माझ्यासाठी काळा दिवस होता काही दिवसांसाठी. परंतु काही वर्ष मी या दिवसाची वाट बघत होतो की पुन्हा एक दिवस असा येईल की जेव्हा सगळे सोबत असतील. तेव्हा मात्र मधुभाऊ देखील म्हणत असतात की सायली देखील मला आजच्याच दिवशी मिळाली. रडत असलेली बिचारी, हातामध्ये तिच्या एक गोष्ट होती आणि त्या सगळ्या गोष्टींबद्दल आता मधुभाऊ बोलू लागतात. तेव्हा मात्र आता रविराजला सुद्धा डाऊट यायला लागलेला असतो आणि आता घरातले सर्वजण खूप जास्त आश्चर्यचकित होऊन मधुभाऊंकडे बघत असतात. मधुभाऊ देखील सांगतात की सायलीचा सुद्धा आजच आम्ही वाढदिवस साजरा करतो कारण की सायली सुद्धा आम्हाला आजच्याच दिवशी सापडली. मला मंदिरात रडत बसली होती बिचारी. घरी कोणा आई बापाविषयी काही माहिती नाही, फक्त रडत होती. बिचारीचा गळा सुकला होता रडून. आता अशाबद्दलची सगळी माहिती तिच्या ज्यावेळेसचा ऍक्सिडेंट होऊन जेव्हा सायली जिथं मंदिरापर्यंत पोहोचली होती तिथपर्यंतच आता मधुभाऊ सांगू लागतात. मधुभाऊ सांगत असतात की सायलीची अवस्था काय होती या सगळ्या गोष्टींबद्दल मधुभाऊंनी आता सांगितलेलं असतं. तिकडे मात्र आता अर्जुनने सायलीला आणि सायलीने अर्जुनला दोघांनी एकमेकांना प्रपोज केलेलं असतं. अर्जुन लगेचच सायलीच्या हातामध्ये रिंग घालतो आणि दोघेही आता एकमेकांना हग करतात. दोघांनी एकमेकांसमोर प्रेमाचा इजार केलेला असतो आणि दोघांनाही आता दोघांचं प्रेम आता ऍक्सेप्ट झालेलं असतं. दोघांचं मात्र मिलन झालेलं असतं. परंतु दुसरीकडे इकडे प्रियाला मात्र आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर आणि डिवोर्स पेपर यांची एक सॉफ्ट कॉपी मिळालेली असते. खरं तर त्या डॉक्युमेंटची ओरिजिनल कॉपी सुद्धा तिच्या आता हातात लागलेली असते आणि आता त्यांना हे सगळे पेपर मिळाल्यानंतर मात्र प्रिया मात्र म्हणते की हे बघ अस्मिता, माझ्या हाताला काय लागले आणि इतके परिश्रम घेऊन आता मात्र त्यांच्या हाती ते डॉक्युमेंट लागलेले असतात. तेव्हा मात्र प्रिया आणि अस्मिता लगेचच खाली येतात आणि लगेचच आता प्रिया म्हणत असते मला तुम्हाला सगळ्यांना एक खूप मोठं सरप्राईज द्यायचंय. काय आहे ना, आज अर्जुनचा वाढदिवस आहे ना, त्याला सरप्राईज दिल्याशिवाय मला चैन पडणार नाही. मी सगळ्यात पहिल्यांदा एक काम करते, अर्जुनलाच बोलून घेते घरी. तेव्हा मात्र तिला कळतं की सायली आणि अर्जुन दोघेही सोबतच आहेत. तेव्हा मात्र आता तिला मात्र आता आनंदच होतो कारण की ती म्हणते की नाही दोघांना देखील मला सरप्राईज द्यायचंय, आता त्यांना बोलून घ्या. आता असं म्हटल्यानंतर प्रियानेच फोन केलेला असतो अर्जुनला आणि तू लवकर घरी ये, प्रतिमा आत्याची तब्येत खराब झाली असं सांगितल्यानंतर आता अर्जुन आणि सायली तातडीने तिथून निघालेले असतात आणि लगेचच ते घरी पोहोचलेले असतात. घरी येताच आता मात्र प्रिया प्लॅन प्रमाणे ती तिचा प्लॅन आता सक्सेसफुल करणार असते. अस्मिता मात्र काय पुढे आलेली नसते. अस्मिता ते पेपर्स घेऊन मागच्याच रूम मध्ये असते. प्रिया आता सर्वांशी बोलत असते. प्रिया म्हणते की आज मला अर्जुनला खूप मोठं सरप्राईज द्यायचंय, सोबतच सायलीला देखील. तेव्हा मात्र आता प्रिया अस्मिताला आवाज देते. अस्मिता तेव्हा लगेचच अस्मिता ते पेपर्स घेऊन पुढे येते आणि आता ते पेपर्स सर्वांपुढे प्रियाने ठेवलेले असतात. तेव्हा मात्र रविराजला राग येतो. रविराजला पुन्हा वाटतं की हिने काहीतरी फेकपणा केलाय. तेव्हा मात्र रविराज आता प्रियावरती खूप मोठ्याने ओरडतो आणि म्हणतो की तन्वी, तुला हेच करायला इथं आणलंय का मी? तू चल
चल पहिल्यांदा, मला वाटलं नव्हतं तू आता इतक्या गोष्टी झाल्यानंतर देखील पुन्हा तेच करशील, खरंच तू माझा विश्वासघात केलायस, तू चल पहिल्यांदा या घरातून, असं आता रविराज रागानेच बोलत असतो. आता रविराज प्रियाचा हात पकडतो आणि तो खेचत असतो. त्यावेळेस मात्र अस्मिता येते आणि प्रिया म्हणते की थांबा बाबा, मला सिद्ध करायचंय. आणि तेव्हा ते डॉक्युमेंट ती सर्वांना दाखवते आणि म्हणते की बघा, हे आहे अर्जुन आणि सायली यांच्या मॅरेजचे कॉन्ट्रॅक्ट पेपर्स आणि डिवोर्स पेपर. आता मात्र सर्वांनाच धक्का बसलेला असतो. तेव्हा मात्र जी प्रतिमा चक्कर येऊन पडलेली असते, तेव्हा मात्र तिला सुद्धा आता जाग आलेली असते. तिला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. पूर्ण आजीला सुद्धा आता खूप मोठा धक्का बसलेला असतो. पूर्ण आजी आता चिडते आणि म्हणते की अर्जुन आणि सायली हे काय आहे, मला याचं उत्तर हवंय. इतके दिवस आम्ही प्रियाला खोटं म्हणत होतो, परंतु आता हे तर ओरिजिनल पेपर्स आहेत आणि याच्यावरती दोघांच्या देखील सह्या आहेत. मला हे प्रकरण अजिबात कळत नाहीये, काय आहे हे नेमकं, तुम्ही आमची फसवणूक करताय. आता मात्र प्रचंड प्रमाणात सर्वजण चिडलेले असतात. रविराज देखील म्हणत असतो की अर्जुन काय आहे हे, माझा तर विश्वासच बसत नाहीये, नेमकं काय चाललंय हे. तेव्हा मात्र अर्जुन आणि सायली दोघेही आता मात्र टेन्शन मध्ये गेलेले असतात. आता मात्र दोघांनी एकमेकांना प्रेम आताच समोर एकमेकांपुढे व्यक्त केलेलं असतं आणि आता ही गोष्ट देखील आता सर्वांसमोर आलेली असते. प्रतिमाला आता मात्र जाग आलेली असते. प्रतिमा म्हणत असते तन्वी तन्वी. तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की आई बोल ना, तुला पण धक्का बसला ना, बघ हे यांनी किती मोठा खोटारडेपणा केलाय. तेव्हा मात्र प्रतिमा आता सायलीकडे बघून तन्वी म्हणत असते. सर्वांना मात्र आता धक्काच बसलेला असतो आणि आता पुन्हा एकदा प्रतिमा जेव्हा सायलीला तन्वी म्हणत असते तेव्हा सुद्धा सर्वांना धक्का बसतो. तेव्हा मात्र रविराज म्हणतो की अगं ती सायली आहे, तन्वी नाहीये. तेव्हा मात्र प्रतिमा म्हणते की नाही, हीच तन्वी आहे, हीच आपली तन्वी आहे. आणि मात्र आता सर्वांनाच एक नवीन धक्का भेटलेला असतो आणि प्रियाला मात्र खूप मोठा हादरा बसलेला असतो. कारण की मात्र आता प्रतिमाला त्या सगळ्या गोष्टी आठवलेल्या असतात आणि प्रतिमाला ह्या गोष्टी आठवल्या यावरती पाणी टाकण्यासाठी प्रिया आता नाटकं करायला लागलेली असते. म्हणत असते की बघा हे पेपर्स वगैरे, आणि तोच मुद्दा उचलून धरायचा प्रयत्न करत असते. परंतु प्रतिमा म्हणते तू माझी तन्वी नाहीयेस. तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की नाही आई, मीच तन्वी आहे. आता मात्र प्रियाच्या पुढे खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट झालेला असतो. ती करायला गेलेली असते, परंतु आता प्रतिमाला सगळं सत्य आठवलेलं असतं. प्रतिमा आता तिचा प्रचंड विरोध करत असते. रविराजला देखील कळत नसतं प्रतिमा असं का बरं बोलते. तेव्हा मात्र आता सायलीला सुद्धा त्याच गोष्टी आठवत असतात आणि तिला प्रतिमा त्या तेव्हाच्या देखील आठवत असतात आणि तेव्हा तिला जाणीव होते की हीच आपली आई आहे आणि त्या दोघीही एकमेकांना मिठी मारतात. तेव्हा मात्र त्या दोघींनी अशी मिठी मारलेली असते एकमेकींना, ही बघून मात्र रविराजला सुद्धा विशेष वाटत असतं आणि पूर्ण आजीला देखील. आणि मित्रांनो, आता नेमकं पुढे काय होणार आहे हा जर पार्ट जाणून घ्यायचा असेल तर लगेच खाली कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा की पार्ट 2 आपण आजच्या संध्याकाळपर्यंत हा व्हिडिओ पुन्हा घेऊन या. पुढे काय होणार आहे नेमकं वाट बघण्यापेक्षा तुम्ही जर कमेंट केली तर तुम्हाला मालिकेच्या आधी आपण आजच्यासाठी इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. आणि मित्रांनो, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.